खरे चुकते स्पृश्यांचेच। काही जण अस्पृश्यांच्या सभेत येऊन मोठ्या तावातावाने स्पृश्यांना शिव्या देतील, काही जण अस्पृश्यांच्या सभेत येऊन मोठ्या आढ्यतेने अस्पृश्यांना सांगतील की बाबांनो, तुम्ही स्वच्छ रहा, शिक्षण घ्या, तुमच्या पायावर उभे रहा वगैरे। खरे म्हटले असता कोण आरोपी असेल तर तो स्पृश्य वर्ग, कोणाचे चुकत असेल तर ते स्पृश्य वर्गाचे। पण त्या स्पृश्य वर्गाची सभा करून त्यांची कान उघाडणी करतील तर हराम आहे। हिंदू धर्मातच राहून तुम्ही आपला लढा चालू ठेवा, तुम्ही आम्ही मिळून तो यशस्वी करू, असे सांगणाऱ्या सुधारकांना दोन गोष्टींची आठवण करून देणे आवश्यक वाटते। गेल्या महायुद्धात एका अमेरिकन व इंग्लिश माणसामध्ये लढाई संबंधाने झालेला संवाद माझ्या वाचनात आलेला आहे। तो उद्बोधक असल्याकारणाने त्याचा या प्रसंगी उल्लेख करणे उचित वाटते। संवादाचा विषय लढाई कोठपर्यंत चालू ठेवाव्याची या संबंधाने होता। त्या अमेरिकन गृहस्थाच्या प्रश्नांना उत्तर देताना इंग्रज माणसाने मोठ्या तोयाने सांगितले की शेवटचा फ्रेज, माणूस ठार होईपर्यंत आम्ही ही लढाई लढू। हिंदू समाजातील सुधारक जेव्हा असे म्हणतील की अस्पृश्यतेचा लढा हा आम्ही शेवटपर्यंत लढू, तेव्हा शेवटचा अस्पृश्य ठार होईपर्यंत आम्ही लढू, असाच त्याचा अर्थ मी तरी निदान करतो। दुसऱ्याचे शीर तळहातावर घेऊन युद्धाला निघणाऱ्या योद्धायापासून विजयश्रीची आशा धरणे कितपत रास्त आहे हे ठरविणे तुम्हाला काही अवघड जाऊ नये। आमच्या लढ्यात जर आम्हीच मरणार आहोत तर मग भलत्याच ठिकाणी लढा करण्यात काय शील आहे। हिंदू समाजाची सुधारणा करणे हे आमचे ध्येय नाही, हे आमचे कार्य नाही। आमचे स्वातंत्र्य मिळविणे हे आमचे ध्येय आहे। या पलीकडे आम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्तव्य नाही। धर्मांतर करून जर आम्हाला आमचे स्वातंत्र्य मिळू शकते तर आम्ही हिंदू समाजाच्या सुधारणेचा लढा काय म्हणून आमच्या अंगावर घ्यावा व त्या लढ्यात आमच्या सामर्थ्याची, शक्तीची व द्रव्याची आहुती काय म्हणून द्यावी व त्या लढ्यात आमच्या सामर्थ्याची, शक्तीची व द्रव्याची आहुती काय म्हणून द्यावी। हिंदू समाजाची सुधारणा करणे हा अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीचा मुख्य हेतू आहे, असा कोणीही आपला गैरसमज करून घेऊ नये। अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीचा मुख्य हेतू अस्पृश्यांना सामाजिक स्वातंत्र्य मिळवून देणे हाच आहे आणि ते स्वातंत्र्य धर्मांतराशिवाय प्राप्त होणार नाही, हेही तितकेच खरे आहे। अस्पृश्यांना समतेची आवश्यकता आहे, ही गोष्ट मला मान्य आहे व समतेची प्राप्ती हा खरोखरीच त्यांच्या चळवळीचा एक हेतू आहे, परंतु ही समता प्राप्त करून घेण्याकरिता हिंदू धर्मात राहिले पाहिजे, नाही तर समता प्राप्त व्हाव्याची नाही असे कोणालाही म्हणता येणार नाही। समता प्राप्त करून घेण्याचे दोन मार्ग मला दिसतात, हिंदू धर्मात राहून समता मिळवाव्याची किंवा धर्मांतर करून समता मिळवाव्याची। हिंदू धर्मात राहून समता प्राप्त कराव्याची झाल्यास नुसती शिवाशिव जाऊन कार्यभाग होणार। रोटी व्यवहार व बेटी व्यवहार घडला तरच समानता प्राप्त होऊ शकेल। या अर्थ असा की चातुर्वर्ण्याचा बिमोड झाला पाहिजे व ब्राह्मणी धर्माचा विध्वंस झाला पाहिजे। ही गोष्ट शक्य आहे, वही जर शक्य नसेल तर हिंदू धर्मात राहून समतेच्या वागणुकीची अपेक्षा करणे शहाणपणाचे होईल काय व या प्रयत्नात तुम्हाला यश येईल काय। त्या मानाने धर्मांतराचा मार्ग कितीतरी सोपा आहे। हिंदू समाज मुसलमान समाजाला समतेने वागवितो, हिंदू समाज ख्रिस्ती समाजाला समतेने वागवितो, अर्थात धर्मांतराने सहजगत्या सामाजिक समता प्राप्त होऊ शकते। हे जर खरे आहे तर मग धर्मांतरासारख्या साध्या सोप्या मार्गाचा तुम्ही अवलंब का करू नये। माझ्या मते धर्मांतराचा मार्ग हा जसा अस्पृश्य लोकांना तसाच हिंदूंनाही सुखाचा होणार आहे। हिंदू धर्मात राहाल तोपर्यंत तुम्हाला त्यांच्याशी शिवाशिवीकरिता, पाण्याकरिता, रोटीकरिता,
बेटीकरिता भांडण करावे लागेल व जोपर्यंत हे भांडण चालू राहील तोपर्यंत तुमच्यात आणि त्यांच्यात बखेडे माजेल व तुम्ही एकमेकांचे वैरी होऊन राहाल. धर्मांतर केले तर भांडणाचे सर्व मूळच नाहीसे होईल. तुम्हाला त्यांच्या देवळावर हक्क सांगण्याचा काही अधिकार राहणार नाही व जरुरीही राहणार नाही. सहभोजन करा, सहविवाह करा वगैरे सामाजिक हक्कांकरिता भांडण्याचे काही कारण उरणार नाही आणि हे भांडण जर मिटले तर उभयतांमध्ये प्रेम वाढून सलोखा उत्पन्न होईल. आज मुसलमान ख्रिस्ती समाजाची व हिंदू समाजाची परस्पर स्थिती काय आहे हे पहा. तुमच्याप्रमाणे हिंदू लोक मुसलमानांना अगर ख्रिस्ती लोकांना आपल्या देवळात येऊ देत नाही. तुमच्याप्रमाणे त्यांच्याशी रोटी व्यवहार करीत नाही, बेटी व्यवहार करीत नाही. असे असताना त्यांच्याशी आणि हिंदूंमध्ये जो आज सलोखा आहे तो तुमच्यात आणि हिंदूत नाही. हा जो फरक आहे त्याचे मुख्य कारण हेच की तुम्ही हिंदू धर्मात राहिल्यामुळे हिंदू समाजाची सामाजिक व धार्मिक हक्कांकरिता तुम्हाला भांडावे लागते, परंतु ते हिंदू धर्मातून बाहेर गेल्यामुळे त्यांना हिंदू लोकांशी धार्मिक व सामाजिक हक्कांकरिता लढा चालविण्याचे कारण पडत नाही. दुसरे असे की हिंदू समाजात त्यांना कोणत्याही प्रकारचे सामाजिक हक्क नसतील, म्हणजे त्यांच्याशी रोटी व्यवहार होत नसला व बेटी व्यवहार होत नसला तरी हिंदू समाज त्यांना असमानतेने वागवित नाही. धर्मांतराने जर समता प्राप्त होऊ शकते, धर्मांतराने जर हिंदू आणि अस्पृश्य यांच्यामध्ये सलोखा उत्पन्न होऊ शकतो तर तो समतेचा साधा आणि सुखकर मार्ग अस्पृश्य लोकांनी का स्वीकारू नये. अशा रीतीने पाहिले असताना हा धर्मांतराचा मार्ग ख्या स्वातंत्र्याप्रत नेणारा आहे व त्यापासून खरी समता प्राप्त होणार आहे. धर्मांतराचा मार्ग हा पळपुटेपणाचा मार्ग नाही, तो एक शहाणपणाचा मार्ग आहे. धर्मांतराच्या आड आणखी एक बाब उपस्थित करण्यात येते. जातीभेदाला त्रासून धर्मांतर करण्यात काही अर्थ नाही असा युक्तिवाद काही हिंदू लोक करतात. कोठेही गेलात तर तेथे जातीभेद आहेतच, ख्रिस्त्यात गेलात तर त्यांच्यातही जातीभेद आहेत असे हिंदू लोक सांगतात. दुर्दैवाने ही गोष्ट कबूल करणे प्राप्त आहे की हिंदुस्थानातील अन्यधर्मीय समाजामध्ये सुद्धा जातीभेदाचा शिरकाव झाला आहे, पण या पापाचे धनी हिंदू लोकच आहे. मुळात हा रोग त्यांच्यातून उद्भवलेला आहे, त्यांचा संसर्ग मग इतर लोकांना झाला आहे. ही त्यांच्या दृष्टीने नाईलाजाची गोष्ट आहे. ख्रिस्ती व मुसलमान यांच्यामध्ये जरी जातीभेद असला तरी तो जातीभेद हिंदूतील जातीभेदासारखा आहे असे म्हणणे कोतेपणाचे लक्षण आहे असे म्हणावे लागेल. हिंदू जातीतील जातीभेद व मुसलमान ख्रिस्ती यांच्यातील जातीभेद या दोन्ही मध्ये मोठे अंतर आहे. पहिल्या प्रथम ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की मुसलमान व ख्रिस्ती यांच्यामध्ये जरी जातीभेद असला तरी तो जातीभेद समाजाचे प्रमुख अंग असे कोणालाही म्हणता येणार नाही. तू कोण याला मी मुसलमान आहे, मी ख्रिस्ती आहे एवढे उत्तर दिले असताना त्या उत्तराने सर्वाचे समाधान होते. तुझी जात काय असे विचारण्याची कोणासही आवश्यकता भासत नाही. परंतु कोणाही हिंदूला तू कोण असा प्रश्न विचारला असता मी हिंदू असे उत्तर त्याने दिले तर तेवढ्याने कोणाचेही समाधान होऊ शकत नाही. तुझी जात काय असा प्रश्न विचारण्यात येतो व त्याचे उत्तर दिल्याशिवाय कोणालाही त्याच्या स्थितीचा उमज पडत नाही. यावरून हिंदू समाजातील जातीला कसे प्राधान्य देण्यात आले आहे व मुसलमान व ख्रिस्ती समाजातील जातीला कसे प्राधान्य देण्यात आले आहे व मुसलमान व ख्रिस्ती समाजातील जातीला कसे गौणपद प्राप्त झाले आहे हा मुद्दा आपोआप सिद्ध होऊ शकतो. याशिवाय हिंदूतील व इतरांमधील जातीभेद यामध्ये आणखीही एक महत्त्वाचा फरक आहे. हिंदूतील जातीभेदाच्या मुळाशी हिंदूचा धर्म आहे. मुसलमान व ख्रिस्ती यांच्यातील जातीभेदाच्या मुळाशी हिंदूच्या धर्माचे अधिष्ठान नाही. हिंदूंनी जातीभेद मोडू असे म्हटले असता त्यांचा धर्म त्यांच्या आड येईल, परंतु ख्रिस्ती व मुसलमान
लोकांनी आपल्यातील जातीभेद मोडण्याचा उपक्रम आरंभिला तर त्यांचा धर्म त्यांच्या विरुद्ध येऊ शकणार नाही. हिंदूंना धर्मनाश केल्याशिवाय जातीविध्वंस करता येणार नाही. मुसलमान व ख्रिस्ती लोकांना जातीनाशन करण्याकरिता धर्मनाशन करण्याचे काही कारण नाही. जातीनाशनाच्या कामात त्यांचा धर्म त्यांच्या आड येणार नाही. इतकेच नव्हे तर त्यांच्या धर्माच्या अशा कार्याला फार मोठा पाठिंबा मिळू शकेल. जातीभेद सर्वत्रच आहे असे जरी कबूल केले तरी हिंदू धर्मातच रहा असा निष्कर्ष त्यापासून निघू शकत नाही. जातीभेद ही गोष्ट जर अनिष्ट असेल तर ज्या समाजात गेले असताना जातीभेदाची तीव्रता विशेष नाही किंवा ज्या समाजात गेले असताना जातीभेद लवकर सहज व सुलभपणे मोडता येईल त्या समाजात ज्या हा खरा तर्कशुद्ध सिद्धांत आहे असे मानावे लागेल व नुसत्या धर्मांतराने काय होणार. तुम्ही आपली आर्थिक स्थिती व शैक्षणिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करा असे काही हिंदू लोक सांगत आहेत. या प्रश्नाने आपणापैकी काही लोक संभ्रमून जाण्याचा संभव आहे आणि म्हणून त्याच प्रश्नाचा विचार करणे मला आवश्यक वाटते. प्रथमतः प्रश्न असा की तुमची आर्थिक व शैक्षणिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न कोण करणार आहे. तुम्ही किंवा तुम्हाला जे असा उपदेश करतात ते. हिंदू लोक तुम्हाला असा उपदेश करतात ते बोलण्यापलीकडे तुमच्याकरिता काही करतील असे मला वाटत नाही व करण्याची त्यांची तयारीही मला दिसत नाही. उलट जो तो हिंदू आपापल्या जातीपुरती दृष्टी ठेवून आपापल्या जातीची आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता झटत आहे. ब्राह्मण लोक ब्राह्मण बायकांकरिता सूतिकागृहे, ब्राह्मण मुलांकरिता स्कॉलरशिप, ब्राह्मण बेकारांना नोकऱ्या मिळवून देण्याची सोय यामध्ये गुंतले आहे. सारस्वत तसेच करीत आहे. जो तो आपापल्याकरिता व ज्याला कोणी नाही त्याचा वाली परमेश्वर अशी स्थिती आहे. तुमची उन्नती तुम्हीच करायची, दुसरा कोणी तुम्हाला मदत करणार नाही अशी जर खरी स्थिती आहे तर या लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष देण्यात काय शील आहे. नुसती दिशाभूल करून कालक्षेप करण्यापलीकडे यांचा दुसरा काही हेतू दिसत नाही. तुमची स्थिती तुम्ही सुधारायची असेच जर या हिंदू लोकांचे म्हणणे असेल तर त्यांच्या तर्कटाकडे लक्ष देण्याचे कोणाला काही कारण नाही व त्यांना उपदेश करण्याचा कोणाला काही अधिकार नाही. तथापि एवढेच सांगून हा प्रश्न सोडून देण्याचा माझा विचार नाही. त्याचे खंडन करणे मला आवश्यक आहे. व्हिडिओ आवडल्यास आत्ताच आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. यासारखेच व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंटमध्ये जय भीम, जय भारत अवश्य लिहा. धन्यवाद. आपला दिवस शुभ जावो.